फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत महाराष्ट्राची शान असलेली मौसूद काठोकाठ भरलेली पुरणपोळी। इथे मी पारंपरिक पद्धतीने पुरण न शिजवता झटपट पुरण शिजवलंय आणि मैदा आणि साखर न वापरता टम्म फुगणारी पौष्टिक पुरणपोळी केली आहे। चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया कशी करायची ही झटपट पण पौष्टिक पुरणपोळी। पुरणपोळी करण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने मोजून 2 कप चण्याची डाळ घेतलेली आहे। सेम कपने मोजून 2 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। 1 टेबलस्पून वेलची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टेबलस्पून जायफळाची पावडर घेतलेली आहे। पाव टेबलस्पून हळद घालूया। सर्वप्रथम पुरण तयार करण्यासाठी आपण चण्याची डाळ शिजवून घ्यायची। त्याकरिता ही डाळ स्वच्छ धुवून मी कुकर मध्ये ओतून घेतली आहे आणि आता त्यात घालायचंय पाणी। फ्रेंड्स, आपण हे पाणी जास्तीच घालायचंय कारण या पाण्यातूनच आपल्याला कटाच्या आमटीसाठी कट काढायचे। 1 टेबलस्पून तेल घालूया आणि कुकरचं झाकण बंद करून 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया। चण्याची डाळ शिजून होईपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊया। इथे मी एका मोठ्या भांड्यात मेजरिंग कपने 2 कप्स गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्धा गव्हाचं पीठ आणि मैदा घेऊ शकता किंवा संपूर्ण मैदाही वापरू शकता, पण मला स्वतःला मैद्यात केलेल्या पोळ्या आवडत नाहीत, त्यामुळे मी संपूर्णपणे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। आता यात आपण घालूया पाव चमचा मीठ, 1 टेबलस्पून तेल घालूया आणि हाताच्या बोटांनी सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। पीठ सगळं छान मिक्स झालेलं आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालून सैलसर कणिक मळून घ्यायची आहे। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली छान मौसूद कणिक मळून झालेली आहे। आता याला थोडं थोडं करून तेल लावून चांगली कुस्करून घ्यायची आहे। 1 टेबलस्पून तेल घालून घेऊया। 1 टेबलस्पून तेल कणकेत छान मुरवलेलं आहे। चिकटपणा अजूनही वाटतोय कणकेला, त्यामुळे आपण अजून 1 टेबलस्पून तेल घालायचे। असं करत हळूहळू तेल घालून पूर्ण चिकटपणा कमी करायचंय आणि छान अशी इलास्टिक कणिक बनवायची आहे। कणकेचा चिकटपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि मऊसर कणिक तयार आहे। आता याचा एकजीव गोळा करून तासभर झाकून ठेवूया। 5 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे। आता आपण डाळ शिजली आहे का ते पाहून घेऊया। वाव, तुम्ही बघू शकता डाळ खूप मस्त सॉफ्ट शिजलेली आहे। हाताने मॅश केली तरी छान मॅश होते। आता शिजलेली डाळ गाळून घेऊया। त्यासाठी एका स्वच्छ धुतलेल्या पातेल्यावर मी चाळणी ठेवली आहे आणि याच्यावर आता डाळ ओतूया। डाळ गाळून झाली आहे आणि पाणी खाली पातेल्यात जमा झालंय। या पाण्यालाच कट म्हणतात। याची आपण आमटी करायची आहे। मी गॅसवर नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे। तुम्ही नॉनस्टिक कढई किंवा जाडबुडाची कढई वापरू शकता। यात आपण घालायचंय गाळून घेतलेली डाळ, मिक्स करून घेऊया। बारीक चिरलेला गूळ घालूया। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, नाहीतर डाळ खाली तळाला लागेल आणि पुरण करपून जाईल। हळूहळू आता हा गूळ वितळायला लागेल। गूळ हळूहळू वितळायला लागलेला आहे आणि आपल्या डाळीसोबत छान एकजीव होतोय। तुम्ही बघू शकता सगळा गूळ वितळलेला आहे। आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि अशा प्रकारे सतत ढवळत पुरण घोटत राहायचे, म्हणजे पुरण पटकन शिजून होईल। घट्टसर पुरण शिजून तयार आहे। परफेक्ट पुरण झालंय हे ओळखण्याची आणखी एक खूण म्हणजे कालथा उभा केल्यावर तो पुरणात तसाच उभा राहतो, पडत अजिबात नाही। शिजलेल्या पुरणात घालून घेऊया वेलची पावडर, जायफळ पावडर घालूया, मिक्स करून घेऊया। जायफळ वेलची युक्त पुरण तयार आहे।
घरात नुसतं घमघमाट सुटलेला आहे। आता आपण शिजलेलं हे पुरण वाटून घ्यायचंय। त्याच्यासाठी मी इथे एक पुरण यंत्र घेतलेलं आहे। हे मला माझ्या सासूबाईंनी दिलेलं होतं लग्न झाल्यानंतर। तुमच्याकडे पुरण यंत्र नसल्यास पुरण गाळायची गाळणी घेतली तरी चालेल किंवा पुरण मिक्सरमध्ये गाळलं तरी चालेल। हे अशा प्रकारे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यावर हे पुरण यंत्र ठेवलेलं आहे आणि गरम असतानाच आपलं पुरण छानपैकी वाटून घ्यायचंय। पुरण यंत्राचा हँडल गोल फिरवत पुरण मस्त मऊसर वाटून घ्यायचे। वाटलेलं पुरण खाली पातेल्यात जमा झालेलं आहे। अशा पद्धतीने उरलेलं सगळं पुरण आपण वाटून घेऊया। शिजलेलं सगळं पुरण मऊसर वाटून तयार आहे। आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊया। हे आपण तासभर झाकून ठेवलेलं पीठ आहे, छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर तार आलेली आहे त्याला। इथे आपलं वाटून घेतलेलं तयार केलेलं पुरण मी घेतलेलं आहे। पोळ्या लाटायसाठी पीठ घेतलेलं आहे लावायला, गव्हाचं पीठ आहे हे। इथे तूप घेतलेलं आहे, गॅसवर तवा ठेवलेला आहे। इथे मी पोळपाटाखाली एक नॅपकिन अंथरून घेतलेला आहे, म्हणजे पोळ्या लाटताना पोळपाट हलत नाही आणि पोळी इकडे तिकडे सरकत नाही। आता आपण बघूया पुरणपोळी कशी लाटायची। सर्वप्रथम कणकेतून आपण एक छोटासा पेढा काढून घेऊया। हा पेढा आपण कोरड्या गव्हाच्या पिठात भिजवून घेऊया। या पेढ्याला वाटीचा शेप द्यायचा, त्यासाठी मी 2 अंगठ्यांचा जास्तीत जास्त वापर करत वाटीचा शेप देते। हा अशा प्रकारे पसरवत न्यायचंय। कणकेच्या वाटीत भरण्यासाठी त्याच्याच एवढ्या आकाराचा पुरणाचा एक पेढा करून घ्यायचाय। तयार कणकेच्या वाटीवर पुरणाचा पेढा ठेवून आपल्या दोन्ही हातांचा उपयोग करून कणकेची वाटी हळूहळू सगळीकडून बंद करायची आहे। बंद करताना तुम्ही बघू शकता मी माझ्या हातांचा कसा वापर केलेला आहे। पूर्ण बंद केलेला आहे आणि वर ही उरलेली कणिक आहे त्याचा मी तुकडा काढून घेणार आहे आणि आता छान बंद करून हा उंडा तयार करून घ्यायचा आहे। पुरणपोळीसाठी तयार केलेला उंडा पुन्हा एकदा गव्हाच्या पिठात बुडवून सगळीकडून कोट करायचे। पिठात भिजवलेला कणकेचा उंडा पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने भाकरी थापतो त्याप्रमाणे पोळी थापून घ्यायची आहे। आता यापुढे पोळी लाटणेने लाटून घ्यायची आहे, त्यासाठी पुन्हा एकदा पोळपाटावर पीठ शिंपडायचे आणि आता लाटणेने हलक्या हाताने पोळी आपण लाटून घेऊया। पोळी आपण उलटून घेऊया आणि आता ह्या बाजूने सुद्धा लाटूया। अगदी हलक्या हाताने छान शेवटपर्यंत पुरण लाटलेलं पाहिजे, पोळी तशी लाटायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान स्ट्रेच होते, पातळ लाटली जाते। मस्त पातळ नाजूक पुरणपोळी लाटून तयार आहे। आता ही पोळी भाजून घ्यायची आहे। तवा पण मीनव्हाईल गरम झालेला आहे, त्याला सगळीकडे तेल लावून घेऊया। दोन्ही हातांचा वापर करून अगदी हळुवारपणे पोळी हातावर घेऊन अलगदपणे तव्यावर टाकायची आहे। साइड्सला पोळीवर बुडबुडे यायला लागलेले आहेत। आता अगदी हळुवारपणे पोळी परतवून घ्यायची आहे। एका साइडने आपली पोळी हळूहळू भाजायला लागलेली आहे, आपण परतवून बघूया। पुरणपोळी फार नाजूक असते त्यामुळे ती जास्त हँडल करायची नाहीये। आपण या बाजूनेही पलटून बघूया। दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झालेली आहे। गॅसची फ्लेम बारीक करायची आहे। पोळीवर तेल किंवा तूप घालून घेऊया। पुरणपोळी सर्व करायला तयार आहे। अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या करून घेऊया। तयार पुरणपोळी ताटलीत काढून घेऊया। सगळ्या पोळ्या करून तयार आहेत आणि दिलेल्या प्रमाणात 17 ते 18 पोळ्या होतील। दूध, तूप, गुळवणी किंवा कटाच्या आमटी सोबत सर्व करा गरमागरम पुरणपोळी। सो फ्रेंड्स,
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, फिट रहा. बाय.